राम कृष्ण हरी जय कान्हू राज राज जय कान्हू राज जय कान्हू राज जय कान्हू राज जय कान्हू राज। नारी मंडळी, आजच्या दिवसाची सुरुवात झालेली आहे आणि आजच्या दिवसाचा प्रवास कोंडशिरस ते चाकोरी असा आहे. मात्र आजचा दिवस म्हणजे काय, म्हणजे आजच्या प्रवासाबद्दल विशेष काय माहिती आहे का? कारण की यावर्षी पालखी सोहळ्याने हा म्हणजे मार्ग चेंज केलेला आहे. यावर्षी म्हणजे दरवर्षी माळशिरसला जात होते, पण मात्र यावर्षी काय झालंय की पालखी सोहळा यावर्षी चाकोरीवरून जाणार आहे अकलूज मार्गे. म्हणजे यावर्षी म्हणजे आजच्या दिवशी तरी नवीन मार्ग पाहायला मिळणार आहे आणि नवीन मार्गासहित नवीन क्लिपही तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. तुम्ही थांबून राहायचे, आपल्या चॅनलला प्रथमतः सबस्क्राईब करायचे आणि आजच्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक झाल्या पाहिजेत हा विषय ठेवा डोक्यात आणि इतरांनाही शेअर करा. वारीचा आनंद मिळवून द्या. आणि तुम्ही घरी बसलात पण मला असं वाटतं की तुम्हाला हा वारीचा सोहळ्याचा आनंद दाखवावा म्हणून तुमच्यासाठी छोट्या छोट्या क्लिप काढतोय. तुम्ही तसेच थांबून राहा आपल्या चॅनलवरती. रामकृष्ण हरी. कसं वाटतंय वारीला येऊन? एकदम छान. हे वारीत सध्या तुम्ही नाही का गाड्या वगैरे सोडण्याचं कसं वाटतंय की? छान वाटते. आपले वारकरी व्यवस्थित बाबा एका दोरीत चालले म्हणजे गाड्यांना जायला पण वेळ मिळतो. अर्धा रस्ता वारकऱ्यांनी वापरला, अर्धा रस्ता गाड्यांसाठी ठेवला म्हणजे मग काही वाहतुकीला अडथळा निर्माण होत नाही. रामकृष्ण हरी. आज काहीतरी नवीन, आजचा नवीन विषय आहे. पंढरपूरची वारी करताना ती वारी तीनही तपाने सिद्ध होते, कायिक, वाचिक आणि मानसिक. त्याचं शरीर चांगलं, त्याच्या अंगात शक्ती, तोच ह्या वारीला येऊ शकतो. तो वारीला आल्यावर त्याच्या त्या ऊर्जा त्याच्या अवतीभोवती निर्माण होतात. मग ते कायिक तप त्याच्या हातून सिद्ध होत. आणि नुसतं चालायचंय तर तोंडाने पण रामकृष्ण हरी, मुखाने नाम घ्यायचंय आपल्याला. मग त्याचं जपही सिद्ध होतं. वाचेने त्याच्या सतत तो देवाचा जप चालू ठेवतो. आणि मनामध्ये ध्यान फक्त एकच आहे, पांडुरंग. मनात जोपर्यंत आम्ही पंढरपूरला पोहोचत नाही तोपर्यंत ते मन मात्र आमचं इकडे तिकडे कुठंच भरकटत नाही. ज्ञानेश्वरीमध्ये एक ओवी आहे, इथं चातुर्य शहाणे झाले, प्रमेय रुची साले आणि सौभाग्य पोखले सुखाचे. ते सुख फक्त पंढरपूरला विटेवर उभं आहे आणि त्या सुखाला भेटण्यासाठी आम्ही चालत आहोत. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी नाम घ्यावे जो पडित माझ्या, हरी नाम घ्यावे जो पडित माझ्या, हरी नाम घ्यावे. तुम्ही यांच्या गप्पा गोष्टी मजाक मस्ती ऐकल्या असतील, पाहिल्या असतील, भांडणं पाहिले असतील, पण आज तुम्हाला आपल्या चॅनलवरती यांचं भजन ऐकवलेलं आहे. कसं वाटलंय ते सांगा कमेंट बॉक्स मध्ये, सगळ्यात जास्त महत्वाचं. आणि लाईक करा जास्तीत जास्त. अंगत का वाटलं घर भाऊ? मी खूप खुश झालो सांगतो. आजची वाट नवीन असल्या कारणाने लोकांना काही सुविधा भेटत नाही, त्यामुळे त्यांची तळमळ व्हायला लागलेली. नाही ते कॅमेऱ्यात बघा ना. आणि त्यात मी गाड्या पाहिल्यानंतर मला एवढा आनंद झाला की सांगायलाच नको. थोडा कमी अटॅक आला असता, पण आता खायला भेटणार त्यामुळे अटॅक पोटात गेला. अटॅकच मिळाला.
सायलेंट. चालत होतो. आता आम्ही तिघ जण बसलोय. आम पप्पूने विना घेतलाय, पण मात्र चालता चालता भूक लय लागली. बाय शेट आपण काय केलं, आम्ही डायरेक्ट थेट बेळ केली. भूक तेवढी लागली त्याच्यामुळे खातोय. दत्ताबाई म्हणल्या फोटो काढायचा म्हणल्या गाडी. हे आज दिवस क्रमांक 3 आपले काय झालं माहिती का, आता पालखी विसाव्यासाठी थांबली होती आणि आम्ही मंदिरात गेलो. पण त्याच्या आधी काय झालं की पालखी तिथं विसाव्यासाठी आली आणि आम्ही सगळे जेवणासाठी बसलो. सगळ्यांनी चपला वगैरे बाजूला काढून ठेवल्या. आम्ही सगळे पोटभर जेवलो. आता हात धुवायची वारी आली म्हणल्यावरती मग आम्ही उठलो. त्याच्यानंतर चपला शोधल्या. माझी चप्पल गावली हो, अंगाची चप्पलच कोणीतरी मारले. आता बसलो होतो. आता पालखी विसाव्याला थांबलेली आहे आणि मग काय झालं की नाना आले आणि नाना म्हणले तुम्हाला वायरी देतो, त्या वायरीला मेल बेमेल पिन जोडून द्या, म्हणजे आपल्याला संध्याकाळी लाईटीचा काही प्रॉब्लेम येणार नाही. आता हे सगळे हे बघा जनसेवक बाई शेठ या ठिकाणी तेच काम करतायत. जोडाजोडीचं विकास दादा पण सध्या तोडातोडीचं काम करीत होते. मामा मार्गदर्शन करायच्या नावाखाली आहे ना, मामानीच त्याच गप्पा मारितात. आणि गोट्या भाऊ एक बातमी घेऊन आला होता. गोट्या भाऊने एक बातमी आणली. ती बातमी सांगू का नको सांगू, फक्त ते कमेंट मध्ये सांगा. सांगायची असेल तर मग मी ते उद्याच्या लॉग मध्ये तुम्हाला सांगेल. ती बातमी थोडी महत्वाचीच बातमी सगळ्या तरुणांसाठी. बघा कुणी रडत नव्हतं, पण गवळण पाण्याला जाऊन पाणी घेऊन राहिली. पाहू शकता आमची बिटकोळी अगदी डराव कर ना. हा आता कर, आता थांबतो. डराव कर. आता मात्र माऊली आम्ही गावाच्या अगदी जवळ येऊन पोहोचलेलो आहे मुक्कामाच्या ठिकाणी. पण सगळ्यात मोठी गोष्ट आता होणार आहे, कारण की महाराजांचे निरास्नान होणार आहे आणि ते तुम्ही पाहत राहा आपल्या चॅनलवरती. थांबून राहा. वारी कसं काय चालली? आनंद वारी, एकदम शांत वारी, आनंदाची वारी. आनंदाची वारी चालू आहे का? आता हे प्रवास आजचा बदललाय आपला. आजचा प्रवास नवीन मार्ग आहे. नवीन मार्ग आहे. तेव्हा प्रवास मार्गाबद्दल कसं वाटतं? नाही, मार्ग नवीन आहे, थोडा रस्ता खराब आहे. वारकऱ्यांची जरा चालण्यासाठी जरा दुरावस्था होते, पण काही नाही, वारकरी त्याच्यातून मार्ग काढून चालतात. पण परिसर कसा वाटला? परिसर अति सदन आहे, लोक भाविक आहेत. नवीन मार्ग आहे. पुढच्या वर्षी आता चांगली सोय होईल. अजून त्या ग्रामस्थांनी स्वागत कसं आहे? त्या आनंदाने फटाक्याची आतिषबाजी करून स्वागत केले.
प्रत्येक ठिकाणी चहा पाणी अगदी चहा नाश्ता पाणी सगळी व्यवस्था केली लोकांनी नवीन असून छान वाटलं ना. छान वाटतं. रामकृष्ण हरी. रामकृष्ण. जोरदार या ठिकाणी चाकोरे गावकऱ्यांनी संत श्रेष्ठ कानराज महाराज पालखी सोहळ्याचं स्वागत केलेलं आहे. हलगी लावून या ठिकाणी सर्वजण नाचत आहेत. पालखी पुढे तोच तोच घेऊन वारकरी पुढे चाललेले आहेत. मात्र स्वागतही तितकंच तगडं केलेलं आहे. तर रामकृष्ण हरी मंडळी, प्रथमतः आपण कडे आलोय तर या चाकोरे गावामध्ये आलोय. मी तुम्हाला सकाळी बोललो होतो की आजचा आपल्या प्रवासाचा नवीन टप्पा आहे. म्हणजे हा मार्ग नवीनच होती, मात्र गाव कुठलं आहे तर चाकोरे. आणि चाकोरे गावचे आपल्याला ग्रामपंचायत सदस्य भेटलेले आहेत. दादा रामकृष्ण हरी. संत श्रेष्ठ कानराज महाराजांची पालखी सोहळा आज तुमच्या गावामध्ये येतोय, तर तुम्हाला कसं वाटतंय? आमच्या गावामध्ये हा पहिल्यांदा येणारा सोहळा आहे, त्यामुळे आमचे सर्व गावकरी उत्स्फूर्त आहेत. सकाळपासूनच सर्व गावकऱ्यांची पालखीसाठी लगबग सुरू आहे. सर्व आनंदाने नाचत बागडत समोर चाललेले आहेत. स्वागतासाठी गाव आलेलं आहे आणि गावातील सर्व लोकांनी कोणी जेवणाची व्यवस्था केली असेल, कोणी पाण्याची व्यवस्था केली असेल, कोणी अन्नदान करतंय. हे अतिशय उत्स्फूर्त लोकांच्या मनात इतकी भावना निर्माण झाली. आमचे तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज या पालखीला जाणारी लोक सुद्धा आज कान्होराज महाराज या पालखीला थांबलेले आहेत आणि सर्व गाव एकनिष्ठेनं त्या पालखीसाठी सज्ज झालेलं आहे. नक्कीच गाव मात्र तुकाराम महाराजांच्या पालखीसोबत जातोय, पण मात्र आज काय झालंय, आपल्या महाराजांची पालखी त्यांच्या गावामध्ये येतं म्हणून गावाने उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला आणि संपूर्ण गाव आज कानराज महाराजांच्या पालखीच्या स्वागतासाठी उपस्थित आहे. लागत नाही हा आनंद घेण्यासाठी. कुठलाही वयात माणूस वारकरी संप्रदायामध्ये आनंद घेऊ शकतो. मात्र काय आहे ना, हलगीच्या तालावरती दोन आजोबांनी जो भन्नाट डान्स केलाय, सोळा स्वर्गी नाही, हा खरंच स्वर्गी नाही सोहळा. खरंच इतका आनंद चालू आहे सध्या. पाहू शकता बाबा, आनंद घ्या मला. खाली काटा बिटा बघा पाण्यामध्ये. माऊली, आपला महाराजांचं निरास्नान आज संपन्न झालं. आनंद तो जोश घेऊन सर्व वारकरी निरास्नान पाहण्यासाठी याच बेटावरती अशाच पद्धतीने बसले होते. कसं वाटलं निरास्नान?